जय वाल्मीकि, जय भीम। साथियों, जैसे कि आप सभी लोग जानते थे, कल 29/1/2026 के रोज भारतीय कर्मचारी मजदूर यूनियन ने आरोग्य भवन में पूरे महाराष्ट्र के आरोग्य कर्मचारियों के विषय पे चर्चा की। इस चर्चा में सह संचालक और उनके तमाम पदाधिकारी उपस्थित थे और यूनियन के अध्यक्ष होने के नाते मैंने पूरे महाराष्ट्र के विषयों को रखा, जिसमें नर्सिंग का विषय था, जिसमें सफाई कामगार का विषय था, चतुर्थ श्रेणी का विषय था, तृतीय श्रेणी का विषय था और आरोग्य विभाग के द्वारा जो लॉन्ड्री के काम के लिए ठेकेदारी दी गई है, जो सफाई कर्मचारियों की ठेकेदारी दी गई है, उन पर भी हमने चर्चा की कि ठेकेदार किस तरह से कर्मचारियों का शोषण करते हैं, उनको समान काम समान वेतन नहीं दिया जाता। फिर हमने चतुर्थ श्रेणी कामगारों के कालबद्ध पदोन्नति के बारे में भी चर्चा की। सारे विषय हमने महाराष्ट्र के रखे। साथियों, कोल्हापुर का विशेषकर हमने विषय रखा। कोल्हापुर में मैं आपको बताना चाहता हूं कि कोल्हापुर सर्वोच्च रुग्णालयामध्ये सफाई कामगारांचे 50 पद मंजूर पद आहे, पण कार्यरत पद किती आहे? फक्त 10, म्हणजे 40 पद रिक्त आहे। हे कोणाचं नुकसान आहे? म्हणजे सफाई कामगार, विशेषतः वाल्मिकी समाजाचा, दलित समाजाचा, त्यांचं नुकसान आहे। कधी भरणार हाही विषय मी काल ठेवलेला आहे। तसेच बुलढाणा सर्वोपचार रुग्णालयामध्ये, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 51 लाड पागे समितीचे सफाई कामगारांचे पद रिक्त आहे। त्याचाही विषय काल मांडला। लॉन्ड्रीचे कामगारांना वेळेवर वेतन मिळत नाही, हा वेतन अँड पेमेंट वेजेस ऍक्टचा 1936चा अपभंग आहे। कॉन्ट्रॅक्टर 1970 कंत्राटी कामगार कायदा 1970चा व्हायलेन्स करत आहे। किमान वेतन कायदा 1948चा अपभंग करत आहे। हे काल सर्व आरोग्य विभागाच्या निर्देशनास आणून दिला संचालनालयामध्ये। मित्रांनो, माझे बंधू, कामगार बंधू भगिनींनो, आता आज माझ्या कार्यालयात एक नवीन विषय आला। सर्वोपचार रुग्णालय व महाविद्यालय अकोला मेस मध्ये 7 कामगार काम करत आहे। त्यांना 6 महिने वेतन नाही। त्या कामगारांनी कसं जगायचा? त्या कामगारांनी काय खायचा? तो त्यांच्या मुळे बाळांची फी कशी भरणार शाळेची? त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार? कोण आहे याला जबाबदार? मध्ये संघटनेने माननीय संचालक DMER ला पत्र दिला, फोनवर ही चर्चा केली। तर काल मला आता संदेश आलेला आहे की वासिम क्रिस्टल कंपनीने 1 महिन्याची पगार दिली। थकली पगार किती? 5 महिन्याची। वेतन कितीचा दिला? 1 महिन्याचा। कसं भागवणार आहे? काय खाणार कामगार? अँड दिस इज अ सिरियस मॅटर टू थिंक अबाउट इट। आठवतंय मला बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं की या देशामध्ये शेळीची बळी दिली जाते, तर सफाई कामगार को शेळी आहे का? दलित कामगार दलित सफाई कामगार शेळी आहे का?
म्हणजे तुम्ही फक्त त्याचीच बळी घेताय कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून. हे चुकीचं आहे. हे भारतीय कर्मचारी मजदूर युनियन हे चालू देणार नाही महाराष्ट्रामध्ये, कदापि चालू देणार नाही. तर मी माझ्या कामगार बंधूंना, आरोग्य विभागाच्या सर्व कामगारांना, आरोग्य विभागाच्या इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय त्यांनाही सर्वांना सांगू इच्छितो की भारतीय कर्मचारी मजदूर युनियन सोबत जोडून आपली ताकद बळकट करा, जेणेकरून भारतीय कर्मचारी मजदूर युनियन तुम्हाला तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. एवढाही सांगून मित्रांनो, मी माझे 2 शब्द इथं विराम लावतो. जय वाल्मिकी, जय भीम, जय महाराष्ट्र.